हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर हा जो व्लॉग आहे तर हा पौर्णिमेचा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जे काही मी घर वगैरे देवांची भांडी स्वच्छ करून ठेवते प्रत्येक पौर्णिमेला. पण ह्यावेळेस मात्र तब्येत जरा गडबड होते आणि फार वेळ काही उभं राहणं होत नाही आहे, म्हणून जेवढं होते तेवढं मी करते आहे. तर फक्त जे काही महत्त्वाचं होतं जसं की मंगल कलश वगैरे त्यातलं पाणी बदलून घ्यायला लागतं, तर तेवढं काय ते मी करायला घेतलं होतं. आणि त्यातही मला आता सकाळपासून ते स्वच्छ करून ठेवले होते आणि संध्याकाळी मला टाईम भेटला त्यांना भरून ठेवायला. तर आता मी ते भरून ठेवते आहे आणि सोबतच संध्याकाळचे दिवे लावण्याची वेळ झाली होती, तर संध्याकाळची पूजासुद्धा करून घेतली. आणि मी आता एक गोष्ट नोटीस केली जेव्हापासून उन्हाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यातही तसं होत होतं. जर का आपण एक 8 दिवसांनी कलश भरायला घेतो तर तरीसुद्धा त्याच्यातलं पाणी आटलेलं असतं, ज्यामुळे की नारळ कोरडं पडतं. आणि तसं व्हायला नको म्हणून मी दर 2 दिवसांनी चेक करत राहते आणि पाणी त्यात ॲड करत राहते. एक आठवडाभरात तर मी बदलवतेच, पण मग मध्येसुद्धा मी चेक करत राहते सारखं. आणि त्यानंतर आज मला हे फ्रीज क्लीन करायचं होतं आणि खरं तर डीप क्लीन असं वगैरे फारसं करायची लवकर मला गरज वाटत नाही, कारण प्रत्येक आठवड्याला जेव्हा भाज्या संपतात तेव्हा मी वरवरचं साफ केलेलं असतं, त्यामुळे फार काही घाण झालेली नसते. पण तरीसुद्धा आता 2 महिन्यांपेक्षा जास्त झालं होतं डीप क्लीन करून, तर सगळं मी हे आवरायला घेतलं. आणि आजही मला संध्याकाळ झाली होती आणि तोपर्यंत इतकं देवाचं वातावरण म्हणजे खराब झालं होतं, जणू काही पावसाळाच सुरू आहे. खूप जोरात हवा आणि पाऊसही सुरू झाला होता त्यानंतर. तर हे काम मला थोडं बाजूला ठेवून, कारण लाईट ये जा करत होते म्हणून थोडीशी स्वयंपाकाची मी तयारी करून घेतली. बेसिक म्हणजे जे काही वाटण मला बनवायचे होते पावभाजीसाठी, टोमॅटोची प्युरी आणि कांद्यांची पेस्ट, तर ती मी पटकन बनवायला घेतली होती. लाईट जायच्या आधी करून ठेवली होती, नंतर नको प्रॉब्लेम यायला म्हणून. आणि खरंच लाईट गेली तर 1-1.5 तासांनी आली होती. तर हे एवढा असा पाऊस सुरू होता, वाटतही नव्हतं किती वेळ चालेल आणि थांबेल की नाही म्हणून. आणि तेवढ्यातच मला माझ्या झाडांची आठवण झाली. मला असं वाटते, मला एवढ्याशा झाडांची मी एवढी काळजी घेते, तर बिचारा शेतकरी राजा किती टेन्शनमध्ये असेल असं ह्या अवकाळी पावसामुळे. तर पाणी बंद झाल्यावर आता झाडांना बघायला लागणार आहे, कारण खूप जोरात हवा आली होती आणि सगळी माती त्यांच्यातली खाली उडत होती. आणि बाहेर मी जाऊ शकत नव्हते, कारण खूप जोरात हवा असल्यामुळे ते दार जोरात आपटत होतं. तर मी ते नंतर आता बघेल काय झालं आहे झाडांचं ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ह्यावेळेस हा जो कप्पा आहे तर ह्या पूर्ण कप्प्यात मी माझे जे काही कडधान्य असतात फ्रीजमध्ये तर ते इकडे शिफ्ट केले खाली. आणि जो फळांचा टप्पा आहे एक परत असं मला एक भेटलेलं आहे, तर याच्यात मी आता टोमॅटो आणि काकडी, गाजर वगैरे हे जास्त क्वांटिटीमध्ये असतात. सॅलडचे जे काही आपण फ्रूट्स म्हणजे भाजी आणतो तर ते डब्यांमध्ये भरले की ते मावतही नाही आणि त्यांना कट करणंही लक्षात राहत नाही जेवताना. असे समोर दिसले की पटकन घेता येतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.